व्हेज जेवणात काहीतरी नवीन आणि चमचमीत खायचंय, मग हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. दिसायला हुबेहूब फिश फ्राय, पण चवीने अगदी वेगळी आणि खमंग अशी कच्च्या केळीची चमचमीत डिश आज आपण बनवणार आहोत. नमस्कार मंडळी, मी सोनल आणि खमंग कट्टा बाय सोनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी साहित्य बघून घेऊया. इथे मी घेतली आहे 2 हिरवीगार कच्ची केळी, घरगुती आलू लसूण मसाला, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, धनेपूड, जिरेपूड, आमचूर पावडर आणि चवीनुसार मीठ, लिंबू, कुरकुरीतपणा आणण्यासाठी रवा आणि तांदळाचं पीठ, थोडा हिंग आणि शॅलो फ्राय करण्यासाठी तेल. आपण सगळ्यात आधी कच्च्या केळाचा मागचा आणि पुढचा भाग कापून काढून टाकू आणि मग त्याची साल काढून घेऊ. त्यानंतर त्याचे माशाच्या तुकड्यासारखे लांबट किंवा आवडीप्रमाणे काप करून घेऊ. हे बघा, अशा प्रकारे काप करून घेतले आहेत. आता आपण एका प्लेटमध्ये सगळे मसाले, लाल तिखट, हळद, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला, धनेपूड, जिरेपूड, आमचूर पावडर, मीठ आणि थोडंसं हिंग आणि तेल टाकून सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊ. हे बघा, आपली मसाल्यांची पेस्ट तयार आहे. हा मसाला एक एक करून प्रत्येक कापाला दोन्ही बाजूने व्यवस्थित लावून घेऊ. सगळ्या कापांना मसाले लावून झाल्यावर 10 मिनिटांसाठी मॅरिनेशन करायला ठेवू, जेणेकरून मसाले व्यवस्थित मुरतील. हे बघा, सगळ्या कापांना मस्त मसाल्याची कोटिंग झाली आहे. मॅरिनेशन होतंय तोपर्यंत आपण कोटिंग तयार करून घेऊ. त्यासाठी अर्धा कप रवा, 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ, चवीनुसार मीठ, लाल तिखट आणि हळद टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता हे मॅरिनेट केलेले काप आपण तयार केलेल्या तांदूळ आणि रव्याच्या पिठात व्यवस्थित घोळून घेऊ. हे बघा, सगळ्या कापांना कोटिंग लावून तयार करून घेतले. आता आपण तव्यावर तेल गरम करून घेऊ आणि एक एक करून तव्यावर टाकून घेऊ. हे कापा मंद आचेवर दोन्ही बाजूंनी खमंग सोनेरी आणि कुरकुरीत तळून घेऊ. हो, केळाचे काप खूप जास्त पातळ करू नका, नाहीतर ते मऊ पडतील. आणि कापा आतून छान शिजण्यासाठी गॅस नेहमी मध्यम आचेवर ठेवा. वाव, किती छान दिसताय आपले काप. चवीला तर एकदम अफलातूर लागतात. वरून थोडा लिंबू आणि कोथिंबीर टाकून तर एकदम भारीच लागतात. तर मंडळी, तयार आहे आपली हॉटेल स्टाईल कुरकुरीत आणि चमचमीत व्हेज फिश फ्राय रेसिपी. दिसायला फिश फ्राय, पण चवीने अगदी भन्नाट अशी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास खमंग कट्टा बाय सोनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत खात राहा आणि आनंदी राहा.